दरवेळेस माझी पुस्तकांची बडबड तर तुम्ही ऐकत असताच, पण गेस वॉट, आज आहेत आपल्यासोबत लेखक प्रणव सखदेव सर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्यासोबत पुस्तकं, साहित्य आणि विविध विषयांवर गप्पा मारणार आहोत. त्याआधी तुम्ही त्या डोअरमध्ये एंट्री केल्या ती कोपऱ्यातली लायब्ररी बघितली ना, ते बघूनच माझं तर मन अतिशय प्रसन्न झालं होतं. आणि त्यानंतर घरात शिरताना मला असं वाटलं की यार हेच ते घर आहे का, जिथे बसून यांना वेगवेगळ्या कल्पना सुचत असतील आणि मग त्याच्यावरती लिहायला चालू करत असतील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारणार आहोत की लेखक प्रणव सखदेव सरांची आवडती पुस्तकं कोणती, त्यांनी लिहायला कशी सुरुवात केली, वगैरे वगैरे. तर प्रणव सर, पहिल्यांदा मी लेखक आहे असं कधी वाटलं तुम्हाला? अजूनही पूर्णपणे नाही वाटत, कारण खूप मोठा शब्द आहे लेखक हा. पण आपण लिहायला पाहिजे हे साधारण मी कॉलेजमध्ये असताना लक्षात आलं की आता आपण थोडंसं वाचलंय, थोडंसं समजायला लागलंय, तर आपण लिहिलं पाहिजे. पण अजून मी लेखक स्वतःला नाही समजेल. पण ॲज अ लेखक तुम्हाला रायटर्स ब्लॉक तर येत असणार आहे. म्हणजे आय थिंक इट्स अ क्रिएटिव्ह फील्डमधल्या सगळ्यांनाच त्याच्याशी कधी ना कधीतरी फेस करावं लागतं. तुम्ही त्याच्याशी कसं डील करता? मला अजून एकदाही नाही आला रायटर्स ब्लॉक, एकदाही नाही आलेला. कसं शक्य? कारण शक्य आहे. कारण सांगू का, मी रोज लिहितो. मी रोज कमीत कमी 500 शब्द लिहायचं हे माझं एक टार्गेट असतं. त्यामुळे मला आतापर्यंत असं कधी झालं नाही की आता मी लिहायला बसलो आणि मला काही सुचलेलं नाहीये. त्यामुळे मी लिहित राहतो. टचवूड की अजून तरी आलेला नाहीये. कधीतरी असं होतं की जसं जो फ्लो असतो तसा फ्लो नसतो एखाद्या दिवशी, त्यावरचं उत्तर हेच की लिहायचं. शिकलात ना तुम्ही? पत्रकार, संपादक, अनुवादक आणि लेखक या सगळ्या भूमिका तुमच्या लेखनाला कशा घडवत गेल्या? खूपच फायदा होतो वेगवेगळ्या प्रोफेशनचा. कारण मी जेव्हा पत्रकारिता करत होतो त्यावेळेला मला खूप गोष्टी कळल्या की ज्या एरवी आपल्याला समजत नाहीत. म्हणजे आपण आपल्या एका रुटीनमध्ये आयुष्य जगत असतो, पण पत्रकार जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्ही तळागाळातल्या लोकांशी सुद्धा संपर्कात येता आणि अगदी पेज 3 कल्चर असतं तिकडे सुद्धा त्या लोकांशी सुद्धा तुमचा संपर्क येतो. त्यामुळे दोन्हीही पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला आयुष्याचे मिळतात. आणि त्यातून मग तुम्हाला काहीतरी वेगवेगळं सुचत राहतं. अनुवादकामुळे असं होतं की काय म्हणूया, खूप स्क्रिप्ट हाताखालून जातात, इव्हन संपादक असताना सुद्धा. त्यामुळे खूप वेगवेगळे प्रकार कळतात, कोण कसं कसं लिहितं. आणि बरेचदा सगळे असतात ते खूप मोठे लेखक असतात, त्यामुळे ते कसं हाताळतात एखादा विषय हे समजतं, डेटा कळतो. मला असं वाटतं, कारण सगळ्याचा अनुभव तर आपण नाही ना घेऊ शकत, पण तो त्या पुस्तकांमधून डेटा मिळतो आणि मग आपल्याला आपलं सुचतं. त्यामुळे खूप असं इंटरलिंक्ड आहे एकमेकांची ते. ओके. आणि जर तुम्ही जस्ट इन केस जर तुम्ही लेखक नसले असता तर प्रणव सखदेव काय असले असते? मला प्राध्यापक व्हायला ऍक्च्युली आवडलं असतं, मला शिकवायला आवडलं असतं, पण समाव ते मला नाही करता आलं. त्यामुळे मी पत्रकारिता केलं आणि मग लिहायला लागलो. त्यामुळे मला प्राध्यापक व्हायला खूप आवडलं असतं. आणि म्हणजे मला असं वाटतं की आता लेखन क्षेत्रामध्ये एवढे वेगवेगळे विषयांवरती पुस्तकं येतात. त्यातली काहीतरी पुस्तकं मी वाचलेली आहेत 1%. आणि तुम्ही वेगवेगळ्या विषयांवरती लिहिता. तुम्ही वीरयोद्धा अर्जुन यासारखी मायथॉलॉजिकल स्टोरी लिहिली आहे, के कनेक्शन्स लिहिलंय, काळे करडे स्ट्रोक्स, चतुर यासारखी पुस्तकं तुम्ही लिहिलेली आहेत. बट व्हॉट आय हॅव बीन ऑब्झर्विंग दीज डेज की काही विषय ना कमर्शियल आहेत. काही विषयांवरती लिहिलं की म्हणजे पुस्तकं जातातच. आणि एक लेखक म्हणून मूळ मनातलं पण एक आवाज असतो की मला असं वाटतं की याच्यावरती लिहिलंच पाहिजे, पण पोट पण महत्वाचं आहे. ठीक आहे. आणि ते पुस्तक जर समजा वाचकांपर्यंत जात नसेल तर कुठंतरी आपल्याला असं वाटतं की यार काय लिहून काय झालं ना. मग सो या दोन वेगळ्या विषयांमध्ये तुम्ही स्वतःचं लेखन कसं बॅलन्स करता? खरं सांगू का, मराठीमध्ये लिहून पोट भरतच नाही, मराठीमध्ये, इव्हन इंग्रजीमध्ये सुद्धा. त्यामुळे तुम्हाला काहीतरी पर्याय शोधावाच लागतो त्याला. काहीतरी की एक तुमची आर्थिक बाजू जी आहे ती कशाने तरी कायम स्टेबल राहील आणि मग तुम्हाला जे हवं ते तुम्हाला काम करता येईल. तरी अर्थात आता काही विषय असतात की जे त्यातल्या त्यात जास्त जातात आणि काही असतात जे मला लिहायचे असतात किंवा त्या लेखकाला लिहायचे असतात. त्याचा बॅलन्स थोडासा करावा लागतो. तो मी बऱ्यापैकी करतो. आतापर्यंत मी कॉन्टेम्पररी जास्त लिहित होतो,
पण आता मायथॉलॉजी हा सुद्धा त्याच्याकडे, कारण त्याची येतोय. ती आता आवडतंय ते हा, लोकांना, हा. म्हणजे आधीपासून आवडतंय. येस येस. तर मग त्याच्यामध्ये मी माझं कसं देऊ हा. शकतो हा मी विचार केला. Yes. म्हणजे जरी मी मायथॉलॉजीकडे वळलो तरी मी वेगळ्या प्रकारे काही पर्स्पेक्टिव्ह देऊ शकू का, की जो माझा आहे स्वतःचा, बरोबर. तो विचार केला. येस. आणि पण मराठीमध्ये पोट लिहून नाही, म्हणजे इव्हन इंग्रजीमध्ये सुद्धा ते शक्य नसतं. तुम्ही जेव्हा बेस्ट सेलर व्हाल हा, तेव्हा कदाचित ते शक्य आहे, पण त्याला खूप पापड वेलायला लागतात. पापड वेलायला लागतात. माझ्यासाठी थोडीशी इन्स्पिरेशनल गोष्ट आहे म्हणेल, पण मला थोडी भीती पण वाटते, बिकॉज सम डे जर मी उद्या चालून पुस्तक लिहायचा प्रयत्न केला तर या गोष्टीचा मला पण विचार करावा लागेल. हो, नाही नाही, म्हणजे तो बॅलन्स साधला पाहिजे. आर्थिक गोष्टींसाठी काही वेगळ्या गोष्टी करायच्या आणि मग आपलं लेखन चालू ठेवायचं. मग सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये लेखन करताना तुम्हाला कोणता टप्पा असा अवघड वाटला, की काइंड ऑफ ज्याला आपण माइलस्टोन म्हणू शकतो, तुम्ही तो क्रॉस केला आणि लाईक यू बिकेम कम्प्लिटली न्यू पर्सन, न्यू पर्सनॅलिटी, असं कुठलं होतं? लिखाणाच्या बाबत म्हणाल ना तर सुरुवातीला मी कविता लिहायचो. कविता लिहिण्यापासून सुरुवात केली आणि कवितेचा फॉर्म छोटा आहे, 150, 200, 1000 शब्द जास्तीत जास्त. जेव्हा फिक्शन लिहायला लागलो आणि लिहायचं होतं, कारण जे मी म्हणत होतो ते माझ्या कवितांमध्ये मला मावत नव्हतं, त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी सांगायचं होतं. तेव्हा असं वाटलं की कल्पना आहे माझ्याकडे, पण मी ती लिहू कशी, म्हणजे 5000 शब्दांमध्ये लिहायचे किंवा अगदी 3000, 2000 शब्द. हा जो एक काय म्हणूया बॅरियर होता, की छोट्या फॉर्म मधून मोठ्या फॉर्म मध्ये जायचं, तो मला असं वाटतं खूप कठीण काळ होता. तो खूप त्याच्यामध्ये काय म्हणूया फ्रिक्शन खूप झालं आणि मग हळूहळू त्याच्यातून मार्ग सापडत गेला. त्याचं उत्तर हेच आहे, रोज लिहायचं. रोज लिहायचं. मग तो हळूहळू तुम्ही त्याच्यामध्ये डेव्हलप होत जाता. तर तुम्हाला हे माहीतच असेल की प्रणव सर फक्त लेखक किंवा संपादक वगैरे नाही आहेत, पत्रकार नाही आहेत, त्यापेक्षा पण जास्त ते अनुवादक सुद्धा आहेत. आणि त्यांनी युवाल नोआ हरारी यांच्या फेमस पुस्तकांचा नेक्सस, सेपियन्स, अनस्टॉपेबल अशी या 3 पुस्तकांचा अनुवाद तर केला आहेच, पण त्यासोबतच डोंट वरी, पपायरस यासारख्या नॉन फिक्शन पुस्तकांचा सुद्धा अनुवाद केला आहे. तर मला सांगा, हे सगळ्या पुस्तकांचा अनुवाद करताना तुम्हाला कोणत्या आव्हानाला सामोरं जावं लागलं? 2 आव्हानं असतात अनुवाद करताना. एकतर लेखक स्वतःला त्याच्यात आणायचं नाही, हे सगळ्यात नाही आणायचा. कारण लेखक आहे ना, हरारी आहे किंवा आणखीन कोण आहे, स्वतःचं मत नाही द्यायचं. किंवा बरेचदा असं होतं वाचताना असं वाटतं, अरे हे जर का आपण असतो तर असं काहीतरी आपण वेगळं लिहिलं असतं, तर ते नाही, ते बाजूला ठेवायचं. आणि मोह आवरला पाहिजे. जे लेखकाने म्हटलंय त्याच चौकटीमध्ये राहायचं, त्याच्या बाहेर जायचं नाही. हा एक आहे असतो. आणि बरेचदा असं होतं की नॉन फिक्शन जेव्हा करतो किंवा अगदी फिक्शन सुद्धा, तर बरेच लेखक हे पाश्चात्य असतात किंवा वेगळ्या संस्कृतीतले असतात. तर ते संस्कृतीतले शब्द आणि चालीरीती जे काय त्यांनी मांडलेलं असतं ते आपल्या भाषेत आणणं हा एक कठीण काम असतं बरेचदा. कारण मग त्यासाठी थोडा रिसर्च करावा लागतो की बाबा एखादी ख्रिश्चन पद्धत असेल, मग ती काय आहे, मग ते थोडंसं वाचायचं आणि मग ते वाचकाला समजावून सांगायचं. हा थोडासा हे असतो. नॉन फिक्शन मध्ये कधीतरी टेक्निकल गोष्टी असतात, मग त्या थोड्या समजून घ्याव्या लागतात. असे काय काय आव्हान असतात, पण तेच म्हणतो, ती चौकट आहे, त्याच्या बाहेर नाही जायचं, त्या चौकटीत खेळायचं काय खेळायचं. आणि एका क्रिएटरला चौकटीत खेळायला सांगणं, मला वाटतं त्याला ते बंधनकारक वाटतं. बंधनकारक असतं, पण मला असं वाटतं की इंटरेस्टिंग पण असतं, कारण तुमची क्रिएटिव्ह प्रोसेस आहे, पण तुम्हाला एक आखून दिलेलं आहे. तर तो एक एक्सरसाइज पण चांगला होतो की एका चौकटीत पण खेळता येतं आणि जेव्हा तुम्ही तुमचं लिहिता तेव्हा वाटेल तसं पण खेळता येतं. असं दोन्हीचा प्रॅक्टिस चांगली होते. बरोबर. पण आता माझं असं म्हणजे ऑब्झर्वेशन असं आहे की तुम्ही जेवढी पण अनुवादित पुस्तकं असतात ना, तर वाचकांचा जो कल असतो तो मूळतः ओरिजिनल पुस्तकं वाचण्याकडे जास्त असतो. बिकॉज इवन आय वेंट थ्रू दिस मिथ ऑल्सो, की मला असं वाटायचं की अनुवादित पुस्तकांमध्ये ओरिजिनल पुस्तकाचा जो तो जिस्ट आहे, तो स्पिरिट आहे, तो उतरेलच याची काही गॅरंटी नाही. बिकॉज अगेन लेखक, आता हे प्रणव सखदेव सरांचं आहे म्हणून ठीक आहे, पण जर दुसऱ्या कुठल्या लेखकाचं असेल तर एक मनात डाऊट येतोच की यार ओरिजिनल पुस्तकातलं काहीतरी मिस झालं असेल तर कशाला. किंवा समजा शब्दरचना असते, वाक्यांची मांडणी असते, ती थोडीशी जर क्लिष्ट वाटली तर मग समजत नाही, मग त्यापेक्षा ओरिजिनल वाचलेलंच बेटर, असा एक सूर आहे बेसिकली. तुमचं यावर काय मत आहे?
मला असं वाटतं की अर्थात ओरिजिनल जर तुम्हाला वाचता येत असेल हम्म. तर चांगलंच आहे, पण अजूनही असे बरेच जण आहेत की त्यांना इंग्रजी बोलता येत असतं किंवा त्याला वर्किंग इंग्लिश म्हणतो ते चांगलं असतं, पण पुस्तक वाचणं एवढं इंग्रजी चांगलं नसतं. तर ते पुस्तकामध्ये जो डीप मिनिंग आहे तो समजून घेण्यासाठी जी भाषा लागते तितकी चांगली भाषा नसते. मग अशा वेळेला त्यांना अनुवादाचा फायदा भरपूर होतो की मग ते त्यांच्या भाषेतून समजून घेऊ शकतात. आणि आपल्या भाषेला एक फायदा असा होतो की समजा आता हरारी आहे किंवा आपला पपायरस सारखं पुस्तक आहे, हे मराठीत कधी निर्माण होईल तेव्हा निर्माण होईल, पण मी जेव्हा ते मराठीत करतो तेव्हा ते मराठीच होतं ना, म्हणजे मराठी भाषेतच ती भर पडते. तर मराठी भाषेला तो खूप फायदा आहे. म्हणजे इव्हन इंग्लिश मोठी झाली याचं कारणही तेच आहे, खूप वेगवेगळं साहित्य इंग्लिशमध्ये आलं आणि मग ती मोठी झाली आणि जागतिक भाषा झाली. म्हणजे म्हणतात लोक की ती जागतिक आहे, खरं तर ती नाहीये, पण खरं तर नाही आहे ऍक्च्युली. आपल्याला वाटतं की ती जागतिक आहे, जागतिक आहे, पण म्हणजे ठीक आहे, ती बहुतांश वेळेला बोलली जाते, त्यामुळे एक तिला सर्वसामान्य हे आहे. बरोबर. आणि या नॉन फिक्शनल पुस्तकांसोबतच तुम्ही स्टील लाईक अन आर्टिस्ट, कीप गोईंग, शो युअर वर्क या काइंड ऑफ सेल्फ हेल्प पुस्तकांचा पण तुम्ही अनुवाद केला. तर तुम्हाला या सेल्फ हेल्प पुस्तकांचा अनुवाद करताना नवीन असं काय शिकायला मिळालं? म्हणजे जो आपण लाईव्ह सेशन घेतलं होतं रीडर्स डायसवर, जाऊन बघा बरं का, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे पण म्हणलं होतं की सेल्फ हेल्प पुस्तकं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत, फायदेशीर आहेत, शिकवतात. आणि मी तेव्हा असं म्हणलं होतं की ऍज अ फिक्शनल रायटर इट इज व्हेरी रेअर की तुम्ही सेल्फ हेल्पला पण तेवढंच इम्पॉर्टन्स देताय. तर तुमचा तो प्रवास कसा होता? तुम्हाला त्यातून काय शिकायला मिळालं? सेल्फ हेल्प मधून मला तरी खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे आता शो युअर वर्क किंवा ती जी सिरीज आहे ती तर सगळी क्रिएटिव्हिटी बद्दलचीच आहे की तुम्ही कसं क्रिएटिव्ह राहायचं, कसं काम करत राहायचं तू, आणि काम केलेलं दाखवायचं कसं शो युअर वर्क मध्ये, म्हणजे कसा सोशल मीडिया वापरू शकता वगैरे वगैरे. पण याशिवाय जे रिवर्क नावाचं एक पुस्तक आहे, ऑटोमेट हॅबिट्स नावाचं पुस्तक आहे, किंवा गोल नावाचं एक खूप चांगलं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये ते मॅन्युफॅक्चरिंगची थिअरी आहे त्याच्यात, की बॉटलनेक्स कसे निर्माण होतात आणि मग ते कसे सोडवले पाहिजेत कामाच्या ह्याच्यात. तर ते मला माझ्या दैनंदिन आयुष्यात सुद्धा खूप फायदा झाला की लेखन करताना टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे, तर तो मला शिकून घेता आला पाहिजे. तर ते या पुस्तकातून मला तरी फायदा आला. शिस्त महत्वाची आहे, शिस्तशीर काम करत राहणं महत्वाचं आहे. मग ती कशी करायची, टाइम कसा आपला वापरायचा, जास्तीत जास्त चांगला कसा वापरायचा, याचे असे खूप गोष्टी चांगल्या सेल्फ हेल्प मधून, म्हणजे सेल्फ हेल्प पण खूप असतात, पण जे खूप चांगली पुस्तकं असतात त्याच्यामधून अशा खूप गोष्टी मिळतात. इव्हन पैशाबद्दलच्या गोष्टी, म्हणजे आता लेखक म्हणलं की मग पैशाचा विचारच करायचा नाही असं एक मिथ आहे, काय मग काय होईल ते होईल असं, पण त्याचाही विचार करता आला पाहिजे तुम्हाला, त्याचंही एक मॅनेजमेंट असतं, ते पण करता आलं पाहिजे. तर ह्या सगळ्या पुस्तकांमधून खूप चांगलं कळतं की जे आपल्याला एरवी माहिती नसतं ना, तसं आपण घेऊ शकतो. आता आजवर त्यांनी एवढं लिखाण केलंय म्हणल्यावर मला असं वाटलं की तासनतास ते एकाच जागेवर बसून राहत असतील. पण जेव्हा मी त्यांच्यासोबत वॉकिंग करता करता गप्पा मारल्या, माझ्या लक्षात आलं की प्रणव सर फार फिटनेस कॉन्शियससुद्धा आहेत बरं का. आणि या फिटनेसचा त्यांच्या लिखाणावरती कसा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडला हे आता आपण जाणून घेऊया. तर गाईज, मला तुम्हाला हे सांगायला खूप जास्त आनंद होतोय की प्रणव सरांनी 11 महिन्यांमध्ये 26 किलो वजन कमी केलंय राव. म्हणजे कसं केलं सर तुम्ही हे? आणि आपल्या अनेक दर्शकांना हे जाणून घ्यायची इच्छा आहे की जर एखाद्याला वजन कमी करायचं असेल तर काय केलं पाहिजे, आणि त्या गोष्टीचा तुमच्या लेखन प्रक्रियेवरती, तुमच्या कामावरती कसा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडला? काय केलं पाहिजे तर प्रोफेशनल हेल्प घेतली पाहिजे. मी बरेच वर्ष प्रयत्न करत होतो, व्हिडिओ बघून, पुस्तकं वाचून, वेगवेगळ्या प्रकारचे डाएट करून, पण त्यांनी थोडा फायदा झाला, थोडं कमी व्हायचं पण नाही व्हायचं, मग परत वाढायचं. शेवटी मी प्रणिता अशोक म्हणून आहेत, किंवा आणखीन कोणीही तुम्हाला जे योग्य वाटेल त्या माणसाकडे, पण प्रोफेशनल माणसाकडे की जो डायटिशियन आहे, त्याला कळतं याच्यातलं, त्याची मदत घेऊन ते काय जे सांगतील ते पाळायचं, शिस्तशीरपणे पाळायचं आणि वजन कमी करायचं. कारण वजनामुळे तुमच्या काय म्हणूया सगळ्या अख्ख्या तुमच्या लाईफस्टाईलवरती, लाईफवरती खूप परिणाम होत असतो. तर म्हणजे त्याचा मी खूप गांभीर्यानं विचार केला पाहिजे. जसं आपण म्हणतो ना डायबेटीस हा हळूहळू तुम्हाला तुमचं शरीर, तसं वजनाचं सुद्धा आहे की तो हळूहळू तुम्हाला परिणाम करतो. तर ते केलं पाहिजे आणि प्रोफेशनल हेल्प घेतली पाहिजे. लेखनाशी म्हणाल ना
तर माझी प्रोडक्टिव्हिटी खूप वाढली त्यामुळे. ओके. म्हणजे मी आधी जितकं लिहायचो त्याच्यापेक्षा जास्त लिहायला लागलो. मुळात मला वजन कमी करावं लागलं कारण मी हेपॅटायटिस बी पॉझिटिव्ह आहे ओके. आणि चतुरमध्ये तो जो काही सगळा संदर्भ आहे तो त्याच्याशी आहे. तर त्यामुळे मी ॲक्च्युली पहिल्यांदा हे कळलं. म्हणजे माझ्या बायकोने रमाने मला सांगितलं की नाही तू हे केलं पाहिजेस आणि यासाठी तू व्यवस्थित एका माणसाची, प्रोफेशनल माणसाची मदत घेतली पाहिजे. तर त्यामुळे मी ते केलं. तर ज्यांना ज्यांना कोणाला वाटतंय त्यांनी कोणाचीही मदत घ्या, पण ते केलं पाहिजे. आणि प्रत्येकाचं कमी जास्त होईल, Yes. पण ते केलं पाहिजे एवढं नक्की. प्रणव सरांची वीर योद्धा अर्जुन ही इतक्यातच प्रकाशित झालेली कादंबरी आहे. तर मला सांगा सर, अर्जुन आणि कर्ण एकतर हे खूप जिव्हाळ्याचे विषय असतात लोकांचे. त्यातल्या त्यात अर्जुन जर आजच्या काळात असला असता तर त्याला आजच्या काळाशी आपण कसं रिलेट केलं असतं तरुणांशी वगैरे? मला असं वाटतं की अर्जुनाचे जे सगळी अख्ख्या महाभारतातली द्वंद्व आहेत त्याच्या मनातले, की मी हे करू का ते नको करू, करायचं का नाही करायचं, ही बरीचशी आपल्या आजच्या जगण्याशी सुद्धा खूप मला असं वाटतं रिलेट करा. म्हणजे ऍक्च्युली तोच फोकस अख्ख्या कादंबरीचा आहे, अर्जुनाची मानसिक द्वंद्व. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये, कौटुंबिक आयुष्यामध्ये खूप कठोर निर्णय काय काय घ्यायचे असतात आणि त्याला आपल्याला असं वाटतं अरे काय करायचं, हे करायचं का ते करायचं, हे करायचं का ते करायचं. अगदी अर्जुनाच्या बाबत सुद्धा तसंच झालंय. त्याच्याबरोबर कृष्ण होता, त्यांनी त्याला कायम वेळोवेळी सल्ला दिला. मला असं वाटतं की आपल्या बाबत सुद्धा कोण ना कोणतरी असतं आणि आपण त्यांचे सल्ले ऐकतो आणि मग आपण आपल्याला हवं ते करतो. तर मला असं वाटतं अर्जुन असं आज खूप रिलेट होतो. बरोबर. आणि मला अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की सरांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानाची अभ्यासवृत्ती सुद्धा मिळाली होती. तर तेव्हा तुमच्यात लेखक म्हणून कसा बदल झाला, किंवा एक पुरस्कार जे मिळतात, अनेक लेखकांना वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार मिळतात, साहित्य अकादमीचे, तुमच्या काळेकडे मिळालेले युवा साहित्य पुरस्कार. तर मग पुरस्कार मिळाल्यावर जबाबदारी वाढते का लेखकांवरती? 100% वाढते. कारण खास करून युवा हा जो पुरस्कार मला मिळाला किंवा इव्हन कुठलेही मिळतात तर लोक तुमच्याकडे खूप अपेक्षेने बघत असतात की अरे आता हा पुढे काय करेल किंवा आणखीन याच्याकडून काय हे केलं पाहिजे. त्यामुळे जबाबदारी तर खूपच वाढते आणि ती आपण घेतली पण पाहिजे असं मला वाटतं की येस ही माझी जबाबदारी आहे. थोडंसं टेन्शन, थोडीसं प्रेशर हे चांगलं असतं. त्यामुळे तुम्ही मग आणखीन काहीतरी वेगळा विचार करायला लागता. त्यामुळे निश्चित ती जबाबदारीचं आणि काम आहे आणि त्यांनी वाढतेच जबाबदारी. आता आपण व्हिडिओच्या शेवटाकडे आलेलो आहोत आणि आता रॅपिड फायर स्टार्ट होते. प्रणव सर, बी रेडी. येस. सगळ्यात कठीण, होल्ड युअर ब्रेथ. ओके. एका लेखकाला रॅपिड बोलायला सांगणं आणि तेही कमी शब्दात, हे चॅलेंजिंगच आहे खूपच. आणि तुमचे प्रश्नही कठीण आहेत. ओ माय गॉड. फिक्शन की नॉन फिक्शन? फिक्शन. अनुवादित पुस्तक की ओरिजिनल? ओरिजिनल. नोटबुक की लॅपटॉप? लॅपटॉप. निसर्ग की एकांत? निसर्ग. आवडता मराठी लेखक? विलास सारंग. आवडता परदेशी लेखक? खूप आहेत, पण आत्ता आवडणारा जो लेखक आहे तो डेव्हिड अल बहारी म्हणून सर्बियन लेखक. ओके ओके. आणि एका शब्दात तुमचं लेखन? माझी पॅशन. काय म्हणजे भयंकर रॅपिड सांगितलंय बरं का सरांनी. थँक्यू सर. तर आता इथे आपला हा व्हिडिओ मी एंड करत आहे. थँक्यू सो मच की तुम्ही इथं शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला. आय होप तुम्हाला आवडला असेल. आणि अशा अजून कुठल्या लेखकांचे व्हिडिओज तुम्हाला रीडर्स डायस यूट्यूबवरती पाहायला आवडतील मला कमेंटमध्ये प्लीज सांगा. आणि या रीडर्स डायस यूट्यूब चॅनलला जसं तुम्ही इंस्टाग्रामवर प्रेम दिलं तसंच इथेही भरभरून प्रेम देत राहा. थँक्यू सो मच सर. तुम्हाला काही बोलायचं? येस, नक्की. रीडर डायसच्या यूट्यूब चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब कराच, पण मला असं वाटतं की त्या ज्या काही पुस्तकं सांगतात आणि तुम्हाला जी पुस्तकं आवडतात ती वाचत राहा. कोणाचीही वाचा. मी असं नाही म्हणत की फक्त माझीच वाचा. तुम्हाला जे आवडतं ते वाचत राहा, विचार करत राहा आणि लोकांना सुद्धा पुस्तकं रेकमेंड करत राहा. थँक्यू. बाय बाय. बाय.